नमस्कार मित्रांनो, मी तुमचा ओम क्षीरसागर. आज नवीन ट्रेंड, नवीन सायकोलॉजी सोबत ट्रेंड घेतले होते, तर वेळ न घालवता सुरू करूया. तर हॅलो एव्हरीवन, गुड इव्हनिंग. तर आपण जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की एक नवीन स्ट्रॅटेजी आपण बिल्डअप केली, त्याचं नाव आहे शॉर्ट ट्रायंगल स्ट्रॅटेजी. ठीक आहे, त्यामध्ये मोस्टली काय असतं की मार्केट जे आहे ते साईडवेज मूव्ह करतं आणि आपण साईडवेज मार्केटमधून पैसे काढू शकतो. ते कसं, कारण मार्केटमध्ये मोस्टली विकेंडलाच मार्केट साईडवेज असतं. बाकी दिवस ट्रेंडिंग असतं 5 दिवस, सोमवार ते शुक्रवारपर्यंत. शुक्रवारी एकदा न्यू इयर सेशन संपला, त्यानंतर मार्केट शनिवार रविवार पूर्ण दिवस साईडवेज राहतं. कारण मोठे इन्स्टिट्यूशन, मोठे बँक्स, मोठे मार्केट, इंडियन मार्केट, US मार्केट ते सॅटर्डे संडेला बंद असतात मोस्टली. ठीक आहे, तर त्यामध्ये हे मार्केट पूर्ण बघा, हे सगळं जे आहे ते पूर्ण सॅटर्डे संडेचा चार्ट आहे. हे पूर्ण साईडवेज आहे, एका झोनमध्ये आहे मार्केट. तर आपण इथे काय करू शकतो, कॉल आणि पुट हे दोन्ही पण सेल करू शकतो हाय प्राईजला. आणि जेव्हा एक्सपायरीला ते 0 होईल तेव्हा बाय करून आपण ज्या प्राईजला सेल केले होते, जसं की फॉर एक्झाम्पल जर तुम्ही एक कॉल आहे आणि पुढे तुम्ही 10 रुपयाला सेल केला आणि ॲट द एंड एक्सपायरीला ते 0 केला आणि 0ला तुम्ही परत बाय केला, तुमचा ओव्हरऑल प्रॉफिट किती झाला, 10 RS. ठीक आहे, 10 रुपीज तुमचा प्रॉफिट झाला. तर अशाच प्रकारे BTCमध्ये कसं करायचं, तुम्ही लॉट सेल करणार, 1 लॉट, 100 लॉट, 1000 लॉट, 10,000 लॉट, हे तुमच्या रिस्क रिवॉर्डवर डिपेंड आहे. पण इफ जर मार्केट त्या टायमाला ट्रेडिंग असेल तर तुमचा स्टॉप लॉस पण जाऊ शकतो $15, $20, $25 पण. मोस्टली तुमच्या हे तुमच्या रिसर्चवर, तुमच्या ॲनालिसिसवर समजेल तुम्हाला की मार्केट विकेंडला ट्रेंडिंग असतं किंवा नसतं. कारण माझ्या स्ट्रॅटेजीनुसार, माझ्या प्रॉबिलिटीनुसार मार्केट वीकडेला फुल ट्रेंडिंग असतं, बट विकेंडला एकदम स्लो मूव्ह देतं, जसं की आतावाला. तर यामध्ये सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे ॲनालिसिस. तुमचं ॲनालिसिस किती प्रॉपर आहे, तुम्ही किती प्रॉपरली ॲनालिसिस करता मार्केटचं बिहाइंड द मार्केट, त्यावरून तुम्ही मार्केटचं जे प्रिडिक्शन आहे ते तुम्ही ठरवू शकता. आणि हे कधी प्रिडिक्शन पण कमी येत नाही, कारण कधी प्रिडिक्शन चुकतं पण ॲनालिसिस कधी चुकत नाही. आता आम्ही कमीत कमी गेले 3 वीकेंड आम्ही मार्केटचं ॲनालिसिस करू लागलो की मार्केट कसं साईडवेज राहतं, आपण कसं सेलिंग वगैरे करू शकतो. एक वीकेंड आम्ही एक पेपर ट्रेडिंग करून बघितली की इथे सेल केला, मग आपण इथे बाय केला, आपला किती $1 प्रॉफिट होईल अँड ऑल. त्यानंतर आम्ही 3 वीकेंड नंतर आम्ही रिअल मार्केटमध्ये उतरलो. आज आम्ही फर्स्ट ट्रेड घेतला होता शॉर्ट ट्रायंगलचा, त्यामध्ये आमचा $15 प्रॉफिट झाला, कमी क्वांटिटीसोबत घेतला होता. आणि सेकंड ट्रेडमध्ये $10 प्रॉफिट झाला. ओव्हरऑल आम्ही $25 प्रॉफिटेबल आहे, ते पण कमी क्वांटिटीसोबत. कारण आम्ही आता फक्त टेस्ट केलं स्वतःला. नेक्स्ट वीकेंडला आम्ही आमची क्वांटिटी वाढली की आमचं 100% रिवॉर्ड पण वाढणार, पण रिस्क पण वाढणार तेवढीच. सो तुम्ही प्रत्येक स्ट्रॅटेजी शिका, नवीन स्ट्रॅटेजी शिका आणि मार्केटमधून पैसा काढा. कारण ट्रेंडिंग मार्केटला भरपूर जण पैसे काढतातच, पण साईडवेज मार्केटला पैसे काढणे कला आहे आणि ही कला तुम्ही शिकायला पाहिजे. शॉर्ट ट्रायंगल जर तुम्ही यूट्यूबला टाकलं किंवा कुठे पण टाकलं तर तुम्हाला एक भरपूर खूप सारे व्हिडिओ भेटतील स्ट्रॅटेजी, तर त्यावर तुम्ही शिकू शकता किंवा क्लास वगैरे पण लावू शकता. ते तुमच्यावर डिपेंड आहे. सो आतासाठी एवढंच. भेटूया नेक्स्ट ट्रेडमध्ये, नेक्स्ट व्हिडिओसोबत. बाय.